बदलापुरातून एक धक्कादायक आणि दुःखद प्रकार समोर आलेला आहे। एक फळ विक्रेत्या ताई होत्या, त्यांच्या मुलाचा खरं तर लोकलनं अपघात नुकताच झालेला आहे। आई त्या या ठिकाणी आहेत, फळ विक्रेत्याच्या ताई आहेत त्या या ठिकाणी आहेत। आपण बघत असाल दररोजचा व्यवसाय करण्यासाठी आई आणि मुलगा या ठिकाणी आले होते। जवळपास 4 ते 5च्या दरम्यान तो मुलगा या ठिकाणाहून गेला अशी माहिती या ठिकाणी येते। महत्वाचं म्हणजे आता काही वेळापूर्वी एकंदरीत ही अपघाताची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। आता क्रॉसिंग करताना अपघात झाला की त्यांनी एकंदरीत स्वतःचा जीव दिलेला आहे, आत्महत्या केलेली आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। ज्या पद्धतीने आईनी माहिती दिली आहे, वाद आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे झालेले नाहीये अशी सुद्धा माहिती दिलेली आहे। आपण बघत असाल अनेक फळ विक्रेते या ठिकाणी आहेत आणि बदलापूर रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावरतीच खरं तर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाच्या वरच खरं तर हा अपघात जो आहे तो झालेला आहे। आणि त्यामध्ये जो तरुण आहे जवळपास 20 ते 25 वयवर्ष असू शकतं अशी माहिती या ठिकाणी समोर येते। आणि त्यामध्ये सदर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। डाळिंब विकायचा हा खरं तर तरुण आपल्या आईला आपल्या घराला हातभार लावत होता। नेमकं असं काय झालं की त्यानं एकंदरीत असा प्रकार केला, असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय। महत्वाचं म्हणजे ज्यावेळी त्या तरुणाला या ठिकाणी आणण्यात आलं त्यानंतर या आई ज्या आहेत, ज्या विक्रेत्या आहेत त्या या ठिकाणी आल्या। रेल्वेच्या जे या ठिकाणी स्टेशन मास्तर होते, पोलीस प्रशासन होते, रुग्णवाहिकेसोबत आलेले जे काही लोक होते ते सुद्धा होते। एकंदरीत त्यांना फोटो दाखवण्यात आला तरुणाचा, तेव्हा त्यांना ओळख पटली की तो आपला मुलगा आहे। ते काय नाव होतं त्या मुलाचं? विशाल रवी दाते। काय किती वर्षाचा होता? काय किती वर्षाचा होता? किती वर्षाचा असेल? 18-20 18 वर्षाचा असेल ना? 18 वर्षाचा 20-22 काय विकायचं ताई तो? अहो फळं विकत होते इथे, ते पण दुपारी कालपासून म्युन्सिपाल्टी उचलतात म्हणून साईडला माल ठेवला आणि आज दुपारी लावलं होतं। त्याने काय माहिती त्याला काय झालं। आता होता मी 3 वाजता त्याला बघितलं, तिथे बसला होता तो, दुपारी बसला होता तिथेच होता तो दुपारी। आता ये मी तरी बोलली यांना पाय तुम्ही, मी पाय बघितलं त्याच्या तिला बोलली चेहरा बघ म्हणून। काय त्याला टेन्शन आलं आता काय माहिती, देवालाच माहिती। आता काय आपण सांगू पण नाही शकत ना। काही काय वाद वगैरे झाले होते का? तुमच्या सोबत दुसऱ्या कोणासोबत काय काय नव्हतं, कोणाला काय नव्हतं। तो सकाळी दुपारी काहीतरी तो कोणाला तर जीवा देत होता फोनवर, पण ते मी ऐकलं नाही। कोणाला तरी फोनवर शिव्या देत होते? जे देत होता चिनाल बिनाल काय तर बोलत होत। म्हणजे कोणतं तरी कदाचित मुलीसोबत बोलणं सुरू असावं असं आईचं या ठिकाणी म्हणणं आहे। बघितलं डिअरिंग करून काय करू, माझे हात पाय कडा करत काय करायचं। स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलासमोरच वरती जो रेल्वे रुळ आहे त्या ठिकाणी काही लोकांनी म्हणजे जे मच्छी विक्रेते आहेत त्यांनी हा प्रकार जो आहे तो बघितला। पण आता रुग्णवाहिकेमध्ये आपण बघितलं तर एकंदरीत त्यांना हे कुठे व्यवसाय करतात ताई? ते ताई ना ते नवरत्न हॉटेल आहे ना तिथे घेऊन केळी घेऊन निसती बसलेली आणि मुलगा त्यांचा निसता डाळिंब होते कालचे तेच विकत होता। कालचा माल आणला ते बसून नाही देत, आलं की उचलता म्हणून माल बी 1 दिवस आणून 4 दिवस शिकतो माल। अर्थात खरं तरी दुःखद घटना आहे ही। आपण बघत असाल तर धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावरच म्हणजे ज्या ठिकाणी तो विक्री करत होता, नवरत्न हॉटेलच्या बाजूलाच आई आणि मुलगा या ठिकाणी विक्री करत होते। विक्री केल्यानंतर आपण जर बघितलं तर विक्री करत असतानाच कुणाशी तरी फोनवर तो वाद घालत होता असं सुद्धा म्हणणं आहे। आणि ह्या त्यांच्या आई आहेत, कुणाशी तरी वाद घालत होता असं त्यांचं म्हणणं आहे। आणि एकंदरीत खरं तर आता मोबाईल सुद्धा रेल्वेच्या माध्यमातून काही जे कर्मचारी आहेत त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। आता खरं तर कुणाशी फोनवर म्हणजे कुणाला तरी फोनवर शिव्या देत होता अशी सुद्धा माहिती एकंदरीत म्हणजे त्याच्याच आईने आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे नेमका कोणासोबत वाद झाला म्हणून त्याने जीव दिला की त्याचा रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाला
हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. आपण बघत असाल तर रेल्वे रूळ आपल्याला इथे लगतच पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणाहून हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. जास्त वय नव्हतं या तरुणाचं असं सांगितलं जात आहे, पण खरं तर ही दुर्दैवी घटना बदलापूर शहरातून समोर आलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर यामागचं नेमकं काय कारण आहे, कशामुळे खरं तर ही घटना झालेली आहे, या संदर्भात जे काही अपडेट येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तुर्तच इथेच थांबतोय. धन्यवाद.